हॅलो मैत्रिणींनो, मी ज्योती क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजपासून मी आरी वर्कचा क्लास हा चालू करत आहे। क्लास हा बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे। त्यामध्ये मी संपूर्ण माहिती ही डिटेलमध्ये सांगणार आहे। आरी वर्क करण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्कीच आपले व्हिडिओज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून क्लासचे अपडेट हे तुम्हाला डेली मिळत राहील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सामान लागणार आहे त्याची माहिती सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे ही रिंग 18 इंची आहे। रिंगला मी व्हाईट टेप गुंडाळून घेतलेला आहे। बघा, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्हाईट टेप मी त्याला गुंडाळून घेतलेला आहे। तुम्ही इथे या ठिकाणी कपडा देखील गुंडाळून घेऊ शकता, काहीही चालेल, कपडा किंवा टेप दोन्हीपैकी काहीही चालेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी कपडा आणि टेप कसा गुंडाळायचा हे तुम्हाला शिकवेल। त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला लागणार आहे आरी वर्कसाठीचं स्टँड। हे बघा, मार्केटमध्ये 2 प्रकारचे स्टँड भेटतात, एक ब्लॅक कलरचा असतं आणि एक व्हाईट कलरचा असतं। कोणतंही, त्याच्यामध्ये साईज वगैरे काही नसते, तुम्ही कोणतंही घेऊ शकता। बघा, त्याला 4 पाय असतात त्याला असे। स्टँड कसं लावायचं, कसं पॅक फिटिंग करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला लागणार आहे आरी वर्कसाठीच्या सुया। सुया ह्या मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या भेटतात, तर त्यामध्ये आपल्याला कोणती सुई वापरायची आणि कोणती सुई वापरायची नाही, कोणती कशासाठी वापरायची हे सांगते। सगळ्यात पहिले बघा, तुम्ही पाहू शकता इथे ही बघा, ही टुलिप्सची सुई आहे, पण ही उलनच्या कामासाठी वापरतात। ही आरी वर्कसाठीची सुई नाहीच आहे, तर ही आरी वर्कसाठी आपल्याला वापरायची नाही। ही स्पेशली फक्त उलन जे असतात त्याच्यासाठीच बनलेली आहे, त्याच्यामुळे मी ही सुई सजेस्ट करत नाही। त्यानंतर येतात आपल्या महत्त्वाच्या 3 सुया। त्यामध्ये बघा, ही पहिली सुई आहे बीड्सची सुई। याच्यासाठी आहे की ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मणी, शुगर बीड्स, सर्व प्रकारचे मोती, ओव्हल शेप मणी वगैरे, कडदाणा, हे याच्यामध्ये सगळं येतं। अशी खूप नाजूक अशी असते, त्याला मोतीची सुई असं म्हणतात। बघा, बघू शकता, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी, व्हिडिओमध्ये दिसते का बघू शकता। बघा, थोडंसं ब्लर दिसतंय बघा, हो। त्यानंतर ह्या 2 सुया, ह्या दोन्ही सुया दिसायला जरी सारख्या असेल तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते जवळून, कॅमेऱ्यासमोर एक्झॅक्ट दिसत आहे की नाही दिसत आहे माहीत नाही, पण तुम्ही बघा, मी दाखवण्याचा तर प्रयत्न करते। तुम्ही म्हणताल या दोन्ही सुया सारख्याच आहे, पण नाही, यामध्ये थोडासा डिफरन्स आहे। बघा, ब्लॅकवालीचं टोक थोडंसं जाड आहे आणि जी ग्रीनवाली सुई आहे तिचं थोडंसं नाजूक असं आहे। तर ब्लॅकवालीला 3 तारची निडल असं म्हणतात आणि ग्रीनवालीला 2 तारची। तर ह्याला 3 तार 2 तार असं का म्हणतात हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जेव्हा आपण जसं शिकत जाऊ तसं मी तुम्हाला सांगेल। ह्या सुया आयर्नच्या आहेत बघा, याच्यावरती नंबर वगैरे नसतो, ह्या सुयांना नंबर नाही, कोणत्या सुयांना नंबर नाही आहे। सुयांना मी दोरा गुंडाळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, मी पहिले सुई दाखवली त्याला पण मी दोरा गुंडाळलेला होता। तर दोरा का गुंडाळायचा, की आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्याला आपल्या हाताला ग्रीप व्यवस्थित बसते आणि आपलं काम हे इझी होतं। त्यानंतर आपली बघा, ही येते सुई साधी हातशिलाईची सुई, ही आपल्याला ॲडव्हान्समध्ये उपयोगी पडणार आहे। ह्याने आपण फ्रेंच नॉड, रिंग नॉड, बलन स्टिच अशा स्टिचेस शिकणार आहोत। त्यानंतर बघा, इथे आपल्याला हे 2 थ्रेड आहेत, एक गोल्डन कलरचा आणि एक व्हाईट कलरचा। गोल्डन कलरचा थ्रेड हा जो आपण गोल्डन कलरचे मणी वगैरे वापरतो त्याच्यासाठी, आणि जो व्हाईट कलरचा आहे, जो व्हाईट मोती असतात त्याच्यासाठी वापरला जातो। तर हे बघा, पूर्ण कॉटनचे थ्रेड नाही आहेत, हे पॉलिस्टर मिक्स थ्रेड आहेत। आपल्याला दुसरे नायलॉन वगैरे पण भेटतात, पण नायलॉन आपण काय करतो, जेव्हा प्रेस करतो ना, तो नायलॉन तो प्रेसमध्ये जळतो, त्यामुळे आपल्याला कॉटन पॉलिस्टर मिक्स असा थ्रेड वापरायचा। बघा, मी तुम्हाला नाव दाखवते की हा पॉलिस्टरचा थ्रेड आहे। बघा, दिसतोय का पॉलिस्टर,
हां, तर हेच आपल्याला यूज करायचे आहेत. बघा हा जरी थ्रेड आहे. जरी थ्रेड पण खूप सारे येतात, जाड बारीक, पण जाड जो असतो तो त्याने काय होतं की आपला कपडा असा आकसला जातो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, जो असा बघा ब्लॅकमध्ये असतो आणि त्याच्यावरती दयालजीचा 753 हा नंबर असतो, तोच जरी थ्रेड आपल्याला इथे वापरायचा आहे. जेणेकरून बघा काही जण असतात की मार्केटमधून जरी थ्रेड घेऊन येतात आणि नंतर सांगतात की आपला कपडा कसं वगैरे असं, पण हा जरा असा यूज करायला इझी असतो. साखरेच्या दाण्यासारखे बारीक असतात, खूप बारीक असतात, त्याच्यामुळे ह्याला शुगर बीड्स असे म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पण भरपूर क्वालिटी येतात. तर त्यामध्ये आपल्याला प्रिन्स चे आपल्याला शुगर बीड्स घ्यायचे आहेत, की ते आम्हाला काहीतरी साधारणतः अर्धा किलोचा पॅक असतो, तो येतो 310 का ते 320 असा काहीतरी तो येतो. तर ह्याच्यामध्ये कमी रेटवाले पण भेटतात, पण कमी रेटवाले काय होतं की काही वेळानंतर ते काळे पडतात. त्यामुळे आपल्याला प्रिन्सचेच शुगर बीड्स घ्यायचे. तर हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी हे आहेत रेड कलरचे ग्लास शुगर बीड्स आहेत. हे बघा माझं वापरून झालेलं आहे सामान, थोडेसेच बाकी आहेत. हे आहेत ग्रीन कलरचे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे शुगर बीड्स भेटतात. आपण आपल्या डिझाईननुसार कलर आवडीनुसार आपण शुगर बीड्स आणू शकतो आणि डिझाईन बनवू शकतो. हे आहेत कडदाणा, खूप काचेचा असतो बघा, खूप बारीक असतो, याला कडदाणा म्हणतात. कडदाणा आणि कटपाईप हे वेगवेगळे आहेत, ह्याला कडदाणा म्हणतात. बघा गोल्डन कलरचा आहे, गोल्डन कलरचा मी ह्याच्यासाठी घेतला आहे की गोल्डन कलरच्या भरपूर डिझाईनमध्ये तो उपयोगी पडतो. त्यानंतर आहेत माझ्याकडे असे काही ड्रॉप शेपचे स्टोन आहेत बघा, मी असे 3 कलरचे घेऊन ठेवलेले आहेत. हे मोराची फेदर्स वगैरे जे बनवतो ना त्याच्यासाठी उपयोगी पडतात, नथ वगैरेला पण उपयोगी पडतात, पण शक्यतो जास्त मोराचे फेदर्स बनवण्यासाठी ह्याचा वापर होतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे बघा आहे ते 3 नंबरचे मोती. 3 नंबरचे मोती हे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात. जास्त करून ब्लाऊजच्या वर्कच्या डिझाईनमध्ये हे जास्त प्रमाणात वापरले जातात. 3 नंबर मोती आणि शुगर बीड्स, गोल्डन शुगर बीड्स हे जास्त प्रमाणात यूज होतात. त्यामुळे बघा मी जास्त घेतले. त्याच्यानंतर आहेत हे 4 नंबरचे मोती, ते थोडेसेच आपल्याला लागतात, जास्त त्याचा वापर होत नाही, त्यामुळे मी थोडेसेच घेतलेले आहेत. आणि काही सामान माझं यूज पण झालेलं आहे यामधलं. त्यानंतर बघा हे घेतलेले आहे 3 नंबरचे व्हाईट मोती. व्हाईट मोतीचा वापर महाराष्ट्रीयन पद्धतीची नथ, महाराष्ट्रीयन ब्लाऊज वगैरे ज्या असतात ना त्याच्यासाठी वापर होतो. बघा त्यानंतर आहे इथे माझ्याकडे राईस मनी. याला राईस ह्याच्यासाठी म्हणतात की त्याचा शेप असा राईससारखा असतो, तर त्यामुळे ह्याला राईस मनी म्हणतात. बघा मी इथे ह्या बरण्या वापरलेल्या आहे. मी सगळे जे बीड्स मणी आहेत माझे ते मी प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्येच ठेवलेले आहे. तुम्ही देखील अशा बरण्याच करा त्याला, जेणेकरून आपले जे आरीवरचं मटेरियल आहे हे काळं पडणार नाही, त्याची लाईफ वाढेल आणि ते व्यवस्थित राहील. बघा हे आहेत ड्रॉप शेप मणी, याला ड्रॉप शेप बीड्स असं म्हणतात, कारण त्याचा आकार असा ड्रॉपसारखा असतो. बघा मी तुम्हाला दाखवते, थोडेसे घेऊन दाखवते. बघा ड्रॉप शेपसारखा आकार आहे, त्यामुळे त्याला ड्रॉप शेप बीड्स म्हणतात. डब्बा केलं ना असं छान व्यवस्थित सामान ठेवता येतं आपल्याला. हे बघा हे आहेत, हे पण ड्रॉप शेपच आहेत, थोडे मोठ्या साईजचे आहेत व्हाईटमध्ये, जे आपल्याला स्लीव्जला जे हँगिंग बनवतात त्याच्यासाठी वापर होतो. हे पण शक्यतो महाराष्ट्रीयन पद्धतीचे जे ब्लाऊज असतात, नऊवारी वगैरे साडींवरचे जे ब्लाऊज असतात त्याच्यासाठी असे व्हाईट मोती वापरतात. त्यानंतर आहेत हे
लटकनसाठी तेच मोठे बीट्स आहेत, हे सुद्धा हँगिंगसाठीच वापरतात. स्लीव्सचे हँगिंग जे असतात त्याच्यासाठी वापरतात. मैत्रिणींनो बघा, एवढ्या डिटेलमध्ये कोणीही आपण पैसे भरून जरी क्लासला गेलो ना, सुरुवातीला एवढं माहिती कोणी सांगत नाही. हे बघा, हे आहेत जे मोठेवाले आहेत, हे पण हँगिंगसाठीच वापरतात. हे आहेत कट पाईप. मगाचे छोटे छोटे होते ते कट दांडा होता आणि हा आहे कट पाईप. हा पण कट पाईप आहे आणि हा पण कट पाईप आहे. हे डिझाईनसाठी छोटेवाले कट पाईप वापरतात आणि हे मोठेवाले कट पाईप हे हँगिंगसाठी वापरतात. बघा, हे दोन्ही पण लागणार आहेत. हे आहे टिकली. ह्याला आपण टिकली म्हणतो जनरली, पण आरी वर्कच्या भाषेत त्याला सिक्वेन्स म्हणतात. आपण म्हणतो टिकली वर्क, तर ह्याला सिक्वेन्स वर्क असं म्हणतात. त्या ही आपल्याला थोडीशी शिकण्यासाठी तुमच्यासाठी मी गोल्डन कलरची आणलेली आहे. गोल्डन कलर हा गोल्डन कोणत्याही ह्याच्यावरती जातो, त्यामुळे मी गोल्डन कलरचा घेतलेला आहे. बघा, हे सुद्धा कडदान आहेत ब्ल्यू कलरचे. मी वर्कसाठी, ब्लाऊज वर्कसाठी आणले होते. फेदर्स वगैरे काही बनवायचे होते त्याच्यासाठी, तर हे पण म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावा. कडदाना पण सुद्धा की भरपूर कलरमध्ये त्यामध्ये अवेलेबल असतात. हे मी फेदरसाठी आणले होते, तर ते शिल्लक होते माझ्याकडे, त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं दाखवूयात चला. बघा, त्यानंतर आहे मैत्रिणींनो इथं आपली जरदोजी. हे सिल्वर कलरची आणि एक कॉपर कलरची आहे. ह्या दोन जरदोजी माझ्याकडे सध्या आहेत. गोल्डन कलरची नाही आहे. जी जेव्हा मी घेऊन येईल ती तुम्हाला दाखवेल. हे आहे कोरा. कोरा ही जरदोजीची लोडिंग करण्यासाठी वापरतात. जरदोजीसारखेच दिसते, पण जरदोजी नाही आहे, ती कोरा आहे. त्याला नक्षी असेही म्हणतात. ठीक आहे. बघा, इथे आहे एक पायपिंग दोरा, एक छोटूसा कटर, जेणेकरून आपल्याला जिथले तिथे दोरा कापायला इझी जातं, त्याच्यामुळे छोटा कटर पाहिजे. इथे आहे काही कलरचे माझ्याकडे सिल्क थ्रेड आहे. हे आपल्याला आत्ता नाही, पण ॲडव्हान्स क्लासमध्ये लागणार आहे. पण मी दाखवत होते सगळं सामान, तर म्हटलं दाखवून द्यावं. बघा, हे आहे फॅब्रिक ग्लू, जो कपड्यांवरती स्टोन वगैरे चिटकवण्यासाठी वापरतात. ह्याच्यामध्ये अजून एक ग्लू वापरतात B700, तो सध्या माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे. तर एवढं सामान आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स क्लाससाठी उपयोगात येतं किंवा लागतं. तर उद्यापासून मी बेसिक क्लास चालू करणार आहे आरी वर्कचा. ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.